चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर पालकवर्ग नेहमी अशी ओरड करतात की आमची मुलं काही खात नाही किंवा एखाद्या वेळी एखादं मूल जास्त वेळ आजारी पडत असतं, सर्दी पडल्यासारखे छोटे छोटे आजार जे असतात तर ते देखील सहन करण्याची ताकद मुलांमध्ये हल्ली खूप कमी प्रमाणात आहे। इम्युनिटी पॉवर त्यांची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती कमी झालेली आहे। आणि का तर त्याचं उत्तर असं आहे की मुलं पालेभाज्या जास्त खात नाहीत किंवा भाज्यांचे प्रकार त्यांना आवडत नाहीत। तर अशी जेव्हा ओरड करतात तेव्हा मग याच्यामध्ये होते की आपली शाळा याच्यामध्ये काय योगदान देऊ शकते, आपण काय करू शकतो या बाबतीमध्ये। तर पोषण आहार आपल्याकडे असल्यामुळे शाळेमध्ये तर केंद्र शासनाची एक योजना आहे ती म्हणजे परसबागेसंदर्भात ती माझ्या वाचनामध्ये आली की परसबाग लागवडीसाठी त्या शासनाने आपल्याला अनुरोध केलेला आहे। पण या परसबागेमध्ये जर तुमच्याकडे जागा उपलब्ध नसेल किंवा तुमच्या शाळेला कंपाऊंड नसेल, मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं। ज्या शाळेला कंपाऊंड आहे, जागेची व्यवस्था आहे, ते परसबाग छान प्रकारे करत आहेत आणि त्याचा उपयोग पोषण आहारात करत आहेत। पण आमची जी शाळा आहे तर आमच्या शाळेला कंपाऊंड नाही आहे, त्यामुळे अशी संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आली की आपण इंडोर परसबाग करू शकतो का। मग त्यातून थोडं माझं सर्च मी केलं आणि मग त्यातून मला मायक्रोग्रीन ची आयडिया आली। मायक्रोग्रीन ही संकल्पना देखील शासनाने सांगितलेली होती, पण ती फारशी कोणी आजपर्यंत केली असं मला कुठे निदर्शनास नाही आहे माझ्या। त्याच्यामुळे मी ठरवलं की मायक्रोग्रीन आपण हा एक उपक्रम घेऊ शकतो, नवोपक्रम म्हणून, आणि मग शाळेमध्ये तो उपक्रम चालू करण्यासाठी। तर मुळात मायक्रोग्रीन म्हणजे नक्की काय, तर मायक्रोग्रीन म्हणजे पौष्टिक अल्पकालीन पालेभाज्या असं आपण म्हणू शकतो। हो, ज्या आपल्या कमी कालावधीत म्हणजेच 5 ते 10 दिवसामध्ये त्या तयार होतात। बियाणांची रुजवण झाल्यावर 2-3 दिवसातच त्याचे अंकुर येतात आणि मग अजून थोडा कालावधी गेल्यानंतर चांगले बोटभर ते होतात आणि त्याला कोवळी पानं येतात 2। तर त्या सिच्युएशनमध्ये आपण त्यांना कापायचं आणि मग त्यांना स्वच्छ धुवून जेवणात कच्च्या स्वरूपात ते खायचं, असं त्याचं स्वरूप आहे मायक्रोग्रीनचं। आणि हे मायक्रोग्रीन अतिशय महाग आहेत। मी सर्च केलं तेव्हा मला असं आढळलं की जगभरामध्ये मायक्रोग्रीनची जे आहे बाजारपेठ आता हळूहळू वाढत आहे आणि बरेच लोक त्याला प्रेफर करतात। वर्षभर याची लागवड आपण कधी करू शकतो, कुठल्याही हंगामामध्ये आपण ही लागवड करू शकतो। आणि मग लागवड करायची नक्की कशाची, तर मेथी आहे, वाल आहे, चवळी आहे, हरभरा आहे, त्यानंतर मोहरी आहे, त्यानंतर मुळा आहे, मूग आहे, मटकी आहे। तर अशा प्रकारे आपण अनेक धान्य उगवू शकतो। तर याच्यातून आपल्याला नक्की काय मिळतं, काय पोषक घटक आहेत त्याच्यामध्ये, तर हे अर्क स्वरूपात पोषक घटक असतात। पूर्णपणे वाढलेल्या भाज्यांमध्ये त्याच्या तुलनेत सूक्ष्म जीवनसत्व, क्षार आणि अँटीऑक्सिडंटची पातळी याच्यामध्ये अधिक असते मायक्रोग्रीन्समध्ये। तर मायक्रोग्रीन्स मधील पोषक घटकामध्ये थोडाफार फरक असला तरी बहुतेक प्रकारामध्ये पोटॅशियम, लोह, झिंक, मॅग्नेशियम आणि तांब हे मुबलक प्रमाणात असतं, जे की वाढत्या मुलांसाठी त्यांच्या शरीराला, मनाला पोषक जे काही प्रोटीन, विटॅमिन्स देण्याचं काम करत असतं। तर हे जे मायक्रोग्रीन्स आहेत तर हे बघा, हे तुम्ही बघू शकता, हे जे मायक्रोग्रीन्स आहेत खूप सुगंध याचा छान येतो। ही मेथी पेरलेली आहे मुलांनी आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या पेरल्या आहेत। तर कोणी ही जी आहे तर ही आणि ही जी आहे तर ही मोहरी आहे। तर ही मोहरी पेरलेली आहे। तर मोहरी पण खूप छान आली आहे, 2-2 पानं आले आहेत त्याला। तर कापायला झाली आहे ती, उद्या परवा कापून जेवणामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्व करणार आहोत आम्ही। तर हे जे मायक्रोग्रीन आहेत, जे छोटे छोटे दिसत आहेत, तर हे जे मायक्रोग्रीन्स आहेत तर याचं काय, आता एवढं तर माहीत झालं की पोषक घटक आहे, त्याच्यामध्ये सगळं काही आहे, विद्यार्थ्यांना हे दिलं जाणार आहे। तर मग हे पालक घरी करू शकतात, पण घरी काय होतं, मुलं खातीलच याची गॅरंटी नाही आहे। पण जेव्हा शाळेमध्ये असतो तेव्हा आदरयुक्त एक भीती असते, एक थोडं धाकाचं वातावरण असतं किंवा इतर मुलांच्या सोबत खाण्याची चुरस असते, इतर मुलांसोबत खाण्याचा आनंद वेगळा असतो आणि मग हा खातो मग मी पण खाईन असं। तर याच्यामुळे एकमेकांच्या सोबत ते खातात आणि खूप चांगलं आहे जेव्हा ते शरीरात जातं तेव्हा। तर
उद्दिष्ट शाळेचा हा होता माझा की निसर्गाशी जवळीक निर्माण होणे. दुसरं आहे की मुलांना पौष्टिक आहार उपलब्ध होणे, कुपोषण नष्ट होणे. म्हणजे कुपोषण म्हणजे काय, तर इथे काही तो अर्थ नाही आहे की अगदीच कुपोषित मूल असं कोणी राहिलेलं नाही आहे. पण तरी देखील वयानुसार शारीरिक वाढ जर व्यवस्थित होत नसेल किंवा बुद्धिमत्तेमध्ये पण थोडा गतिमंद वगैरे असेल किंवा असं काही असेल तर ते पण भरून निघण्याचं काम मला वाटते हे मायक्रोग्रीन मार्फत अतिशय चांगलं होतं. तर दुसरं आहे, आता हे झालं पोषक घटकाविषयी, हे झालं आहाराविषयी. पण याची शैक्षणिक सांगड कशी घालता येईल आपल्याला अभ्यासासोबत, कारण शाळा म्हटल्यावरती शैक्षणिक हे आलंच. तर त्याच्याबद्दल पिकांबद्दलची माहिती, की जसं बियाणांबद्दल माहिती, पिकांबद्दलची माहिती, की कोणतं पीक कसं येतं, कशा रंगाचं, किती दिवसात येतं पीक, बियाणं कसं पाहिजे किंवा त्याला हवामान कसं लागतं, तर जमिनीची मशागत म्हणजे नक्की काय, कशी केली जाते जमिनीची मशागत, लागवड म्हणजे काय, लागवड कशी केली जाते, मग त्याला फक्त पाणी पुरेसं आहे का देऊन, तर नाही, त्याला सूर्यप्रकाशही तितकाच महत्त्वाचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकता याव्यात, त्यांना त्याचं ज्ञान मिळावं, हा एक उद्देश होता. त्यानंतर समाज प्रबोधन व्हावं. हो, म्हणजे समाजाला सुद्धा बऱ्याच लोकांना मायक्रोग्रीन्स काय आहे ते माहिती नाही आहे, किंवा माहीत असलं तरी एखादं म्हणजे फार कमी प्रमाण असेल माहीत असण्याचं मला तरी वाटतं. पण आमच्या इथे गावामध्ये तर कोणालाच ते मायक्रोग्रीन म्हणजे काय ही संकल्पनाच माहिती नव्हती. तर असं की त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळावा. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे तर ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना कळाव्यात, हे उद्दिष्ट हे ध्येय लक्षात घेऊन मी हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं. हे ठरवलं तेव्हा मुळात पहिला प्रश्न असा निर्माण झाला की लागवड कशात करायची. तर याच्यामध्ये असं आहे की लागवड ही 1-2 फूट रुंदीचे वाफे तयार करून केली जाते, किंवा लहान छोट्या कुंड्या, छोटे डबे, बॉटल्स अशा सगळ्या गोष्टी, आणि 3-4 इंचाच्या खोलीची माती किंवा वाळू म्हणा, छोटी रेती म्हणा किंवा कोकोपीट, तर याच्यामध्ये तुम्ही सहजपणे लागवड करू शकता. आता खेडेगाव असल्यामुळे माती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तर लागवड कशात करणार, तर काही वर्षांपूर्वी शाळेमध्ये एक उपक्रम राबवला गेला होता. त्याचे बरेचसे ट्रे असे रिकामे होते शाळेमध्ये, आणि त्या ट्रेचा वापर करायचं ठरवलं. बरं, त्या ट्रेला सगळ्यात आधी विद्यार्थ्यांनी खालून छिद्र पाडले. म्हणजे पहिली त्यांची संकल्पना रुजली गेली की मातीतून पाण्याचा निचरा होणे आवश्यक आहे. मातीतून पाण्याचा जेव्हा निचरा होतो तेव्हा पीक चांगलं येतं, त्याच्यात हवा खेळती राहते आणि म्हणून मग त्याला खालून छिद्र पाडण्याचे कामं सुरू झाले. असे 5-7 छिद्र पाडून त्याच्यामध्ये माती भरली, छानपैकी वाफे तयार झाले, आणि मग त्याच्यामध्ये बिया पेरल्या, बियांची लागवड केली गेली. मग आता लागवड कशी करायची आणि ट्रेचं नियोजन कसं करायचं, तर आम्ही एक रॅक आहे शाळेमध्ये, त्या रॅकमध्येच आम्ही आमचे ट्रे हे ठेवलेले आहेत. आणि जेव्हा शाळा भरते, सुरुवातीला 2-2 विद्यार्थ्यांना एक ट्रे दिला गेला की तुम्ही दोघांनी या ट्रेची काळजी घ्यायची. त्या ट्रेवर त्या दोघांची नावं लिहिली गेली, म्हणजे कागदावर, आणि तो कागद त्याला चिपकवला गेला. त्या ट्रेमध्ये काय पेरायचं आहे आणि पेरल्यानंतर ते उगवायची जबाबदारी संपूर्ण त्यांची, पाणी द्यायची जबाबदारी त्यांची, बाहेर सूर्यप्रकाश दाखवण्याची, त्याच्यात ठेवण्याची जबाबदारी त्यांची, इवन पीक कापून ते बरोबर आता वाढलं का बोटभर ते कापून स्वच्छ धुवून ताटामध्ये वाढण्याची जबाबदारी त्यांनाच देण्यात आली. आणि त्यांनी ती अतिशय चोखपणे करतात मुलं, आणि ती जी जबाबदारी जाणीव आहे तर ती त्यांना आनंद देऊन जाते. तर प्रत्येकाला ट्रे दिला गेला आणि त्याच्यामध्ये मग काय पेरायचं आहे तर त्यांनीच ते पेरायचं. मग त्याची माहिती मुलांनी स्वतः मिळवायला सुरुवात केली की मी ना मटकी पेरील, मी ना मेथी पेरील, मी मूग पेरील, मी मोहरी पेरील, तर राई. तर ते अशी त्यांनी पेरायची सुरुवात केली. मग घरीसुद्धा आईवडिलांना विचारणं सुरू झाली की काय पेरायला पाहिजे, आम्ही काय पेरू, आम्ही ते असेल तर मला दे. मग काही जणांनी गहू पण आणले. तर असं मुलांनी स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन ते पेरलं, आणि पेरल्यानंतर ते आलं की मग तुझ्या येऊ लागले तेव्हा त्यांचा माझं धन्य याच्यापेक्षा दाट आलं, याचं विरळ आलं, अरे माझं तर एकदम हिरवगार आहे, याचं पिवळं का पडलं. तर असे एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं त्यांना जेव्हा देण्यात आली तेव्हा त्यांना एक नवीन ज्ञानाची भर त्यांच्यामध्ये पडली की पिकांबद्दलची जाणीव जागृती त्यांच्यामध्ये झाली.
आणि एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवते, त्यातून पाण्याचा निचरा कसा होणं किंवा त्यांचे काय प्रश्न असतात ते पण तुम्हाला बघायला मिळेल. विजय बघा ना कसं दाट आलेलं, माझं बघा कसं विरळ आलंय. अरे 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 हां, खरंच हिचं दाट दिसतंय आणि तुझं विरळ दिसतंय. का बरं? का तू काय पेरलेलं? मी गहू. तू गहू. मग दोघींचं पण गहू एकाच दिवशी पेरले? हो. मग असं का झालं असेल, बघू बरं जरा. बघा याच्यात आळ्या पण झाल्यात आणि पाणी पण साचलंय है ना. हो. हा हे सगळं पाणी साचलंय हे काय, आणि काही काही ठिकाणी आळ्या पण आहेत. आणि याच्यामध्ये मात्र काहीच नाही, स्वच्छ आहे. आणि याच्यात बुरशी पण मला दिसते थोडी थोडी है ना. बुरशी पण आहे. तर मग असं काय झालं माहितीये का हंसिका? नाही. तुझ्या ट्रेला खालून छिद्र पाडले होते का तू? नाही, विसरलेली. अरे अरे अरे, म्हणूनच तुझ्या ट्रे मध्ये पाणी तुंबून राहिलेलं आहे. त्या पाण्याचा काय होत नाही का? निचरा. आणि तुझ्या ट्रेला खालून छिद्र आहेत का? हो. म्हणून काय होतंय तुझं? निचरा. पाण्याचा निचरा होतो. म्हणून तर हे पीक एवढं छान आलंय. आणि शिवाय त्याच्यामध्ये पाणी साचून नाही राहिलं, याच्यामध्ये पाणी साचलंय. मी त्यांना हे सांगितलं की जेव्हा पाण्याचा निचरा झाला नाही तेव्हा त्या ट्रेमध्ये कसं पीक सडल्या गेलं किंवा त्याच्यात अळ्या पडल्या किंवा त्याला बुरशी लागली त्या ट्रेला, त्या मातीला, तर तेही त्यांना निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे शाळेला 2 दिवस सुट्ट्या होत्या एकदा. आणि मग 2 दिवस सुट्ट्या आल्यामुळे ते जे काही पीक आलं तर ते अगदी पिवळं पिवळं होतं. मग ते पिवळं का आहे, ते हिरवं का नाही आहे? मग त्याला सूर्यप्रकाशात ठेवलं दिवसभर, संध्याकाळी ते हिरवेगार झाले. तर याच्यातूनही मग असे शिकलं मुलं की नुसतंच पाणी देऊन उपयोग नाही, तर हवामान देखील, सूर्यप्रकाश देखील त्याला तेवढंच गरजेचं आहे. बी बियाणं तर अतिशय गरजेचं आहे. कारण बरीच मुलांना बरंच पेरतात छान दाट, पण त्यांचं धान्य येत नाही तेवढं का. मग ते पण तोही प्रश्न असतो की माझं विरळ का आलं, याचं दाट का आलं. तर ते धान्य बी बियाणं, तर ते बी बियाणं जर पोकळ असेल किंवा त्याला कीड लागलेली असेल किंवा ते म्हणजे निकृष्ट दर्जाचं असेल तर ते बी बियाणं येत नाही, विरळ विरळ येतं. ते बरेचसे कुजून सडून त्यातच हे होतात, नष्ट होतात. तर अशा वेळेस आपण बी बियाणं, शेतकऱ्याने जर असं बी बियाणं लावलं आणि खूप कष्ट केले तर काय उपयोग होईल का? नाही. तर हे त्यांना सांगितलं जातं. त्यामुळे बी बियाणं लागवडीसाठीचं ते खूप उत्कृष्ट प्रतीचं असावं लागते. घरी तुम्ही तेही सांगू शकता. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना पिकांची माहिती झाली. शिवाय स्वतः श्रमनिष्ठा ही एक कौशल्य त्यांच्यामध्ये जोपासलं गेलं की त्याद्वारे मुले सृजनशील आणि संवेदनशील बनली. तर अशा प्रकारे हे जेव्हा मायक्रोग्रीन आम्ही जेवणामध्ये याचा वापर करू लागलो तेव्हा याचा जेव्हा वापर केला तर तेव्हा मुलं आवडीने खाऊ लागली. आणि 10-12 काड्या प्रत्येकाला आल्या ताटामध्ये. मायक्रोग्रीनने विद्यार्थ्यांना बरंच काही शिकवलं. नुसतं पोषक घटक नाही तर शिक्षण, नवीन ज्ञान दिलं आणि त्यांच्यामध्ये एक आवड निर्माण झाली. याला आम्ही काही रासायनिक खतं वगैरे तर अजिबात घालत नाही, काही नाही, सगळं नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. अगदी स्वच्छ पाणी घालतो त्याला, कारण घाण गढूळ पाणी ते पण नाही चालत, त्याला स्वच्छ पाणी घालावं लागतं. स्वच्छ पाणी घालून अतिशय म्हणजे निर्धूक अशी ही भाजी आपण बाजारातून घेतो, तिला तरी कीड वगैरे असते कुठे कुठे पानांवरती काय, पण हे अतिशय कवळे 2-2 पानांची भाजी आहे ती आणि खूप मस्त लागते. तर नक्कीच तुम्ही सुद्धा हा प्रयोग पालकांनी, जर तुम्ही पालक असाल तर घरी करून बघा, छोट्या डब्यामध्ये लावून बघा. 3 दिवसामध्ये मोहरी वगैरे सारखं, मेथी मोहरी सारखं धान्य येतं, अगदी गहू पण येतात. तर मस्त आहे ते पण तुम्ही तुमच्या मुलांना देऊन बघा. महिला वर्गांना तर विशेष प्रोटीन विटॅमिनची गरज असते, बालकांना असते, महिलांना पण. तर त्यांना देखील याचं महत्त्व सांगितलं आणि त्यांना ते महत्त्व पटलं, त्यांना पण फार चांगलं वाटलं. ते म्हणाले आम्ही घरीसुद्धा आमच्या लावून पाहू. तर ते लागवडीसाठी काही पालकांनी आम्हाला मदत केली बी बियाणांची, तर त्या पालकांचे मी आभार मानते. आणि याच्यात काही स्लोगनही तयार केलेले आहेत, जसे की पौष्टिक खाऊ, निरोगी राहू, उद्याचे बळकट नागरिक घडवू, मायक्रोग्रीनची भाजी खाऊ, सुदृढ सशक्त निरोगी राहू, मायक्रोग्रीन हे अमृत आहे, कुपोषणाचे औषध आहे, शारीरिक मानसिक सुदृढतेचे त्यात सगळे गुण आहेत. अशा प्रकारे हे जे आमच्या शाळेने नवोपक्रम राबवला जो आहे तो मायक्रोग्रीनचा, आणि अगदी तो इच्छा तिथे मार्ग असं म्हणतात, तर त्या
उक्तीने तो यशस्वी पण आम्ही करून दाखवला आणि अजूनही चालू आहे, वर्षभर चालूच राहील. तर असा हा उपक्रम आहे. तर पोषण आहाराशी संबंधित जरी असला तरी त्यातून विद्यार्थी बरंच काही शिकतात. तर तुम्हीसुद्धा तुमच्या शाळेमध्ये हा राबवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.